आयफोन घेतला आणि ब्लॉग शूट करतायत तर अलगच रिॲक्शन भेटला ना सर्वांचे इथे. खरंच या ब्लॉगमध्ये जे आहे ना तुम्हाला बघायला जे आहे ना खूप चांगलं वाटलं. हा ब्लॉग खूप खतरनाक होणार आहे. सो सबस्क्राईब करा यार माझ्या ब्लॉगला. असेच ब्लॉग मला आता मोटिवेट होतो तर असे ब्लॉग आपण वेगवेगळे टाकणार आहे यूट्यूब चॅनलवर आपला. तो सबस्क्राईब करा. ओके आपण या इथं बसतोय वगैरे येऊ राहिले. आपण इथे बसेस आहे ना आपल्या हाऊस साईड येऊ राहिला बघतो. ऑल राईट. सो हे गाइस वेलकम बॅक अनदर विथ माय न्यू ब्लॉग. ओके मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या ब्लॉगमध्ये. ओके सो तो आपका चाहता आरचे ब्लॉगर आपके लिए नया ब्लॉग लेके आया है. ओके तर मित्रांनो आज आपण जाणार आहे नागपूरला यूथ मीटसाठी. ओके यूथ मीट काय आहे? ओके तर यूथ मीट जे आहे ना यंग जनरेशन मुलांसाठी ठेवलेलं आहे. तिथे नागपूरमध्ये प्रोग्राम आहे. तिथे मंत्री वगैरे सगळे येणार आहे. तिथे मोटिवेशनल स्पीकर येणार आहे. तिथे यंग जनरेशनमध्ये लागलेले नोकऱ्यावर लागलेले आणि जे आपल्या भारतासाठी प्रतीक झालेले असे सुद्धा येणार आहे. आणि तिथे मोटिवेट करणार आहे आपल्या यूथला. ओके तर असा कार्यक्रम ठेवलेला आहे. तिथे डान्स वगैरे सर्व काही असणार बहुतेक. तर मला माहीत नाही तरी आपण जाऊन बघूया तिथे. आणि आता इथून जाऊया आपण यवतमाळला. यवतमाळहून आपल्यासाठी बस आहे. बस म्हणजे ट्रॅव्हल्स वगैरे काही ना काही असेल त्यांच्या गाड्या. ते पण फ्रीमध्ये आहे यार मित्रांनो. आज फ्रीमध्ये आहे तर आपण जाऊया बघूया आणि आनंद घेऊया. दिवस पुन्हा येत नाही. ओके तर जे कोणी माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नवीन असेल तर या सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आपण जाऊया आणि बघूया. ओके तर माझे मित्र वगैरे बॉट बघत आहे नागपूर यवतमाळहून आपण निघूया मग नंतर. सो आणि हो तुम्हाला या ब्लॉगमध्ये आज पब्लिक रिॲक्शन सुद्धा बघायला मिळणार आहे. ते पण बस म्हणले हां. आणि मला एक कमेंट आली की भाई तुम डेली ब्लॉग बनाओ वो भी पब्लिक रिएक्शन पर. सो तो भाई आपकी कमेंट सर आपको पर तो मैं डेली ब्लॉग बनाऊंगा. सो तो अगर आपका प्यार मुझे मिल रहा है तो ओके तर जाऊया आपण. आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि तुम्हाला नवीन ब्लॉग वगैरे बघायला मिळेल. हां एक गोष्ट मी जे पब्लिक रिएक्शन वगैरे बनवणार ना बसमध्ये वगैरे तर तुम्हाला एक सांगतो धामणगाव ते यवतमाळ रस्त्यावरती जे कंड्रायव्हर वगैरे आहे ना तर काही खूप नालायक आहे. कारण की ते मुलांसोबत आणि म्हाताऱ्या व्यक्तींसोबत गैरवर्तन करतात ते कंड्रायव्हर लोक. तर त्यांचेसुद्धा आपण काही ना काही याच्यात कॅमेरामध्ये आपल्या ब्लॉगमध्ये व्हिडिओज घेत जाणार आणि ते डायरेक्ट अपलोड करत जाणार. म्हणजे त्यांचं काय आहे ते लोकांना दिसून येणार. हो सोय. ओके तर चला जाऊया आणि बघूया. तुम्ही कंटिन्यू करा तुम्ही. ओके मित्रांनो आपल्यासोबत एक झालेलं आहे की आता जे आहे ना माझी बस उठलेली आहे. तर माझ्या गावात प्रवीणदा भेटलेला आहे. त्यासोबत साधलेलं आहे. मला डायरेक्ट आता जाऊन बाजूवर कोटावर जाणे आहे कारण की 10:30 वाजता यवतमाळला पोहोचले होतो. जाऊया आणि बघूया यार. फ्रेंड्स आपण या बसमध्ये जाणार होतो पण या बसमध्ये खूप सारी गर्दी मला दाखवून देऊ शकतो. या बसमध्ये जाणं तर मुश्किलच आहे. सो तुम्ही बघू शकता इथेच नाही म्हणजे पूर्ण बसस्टॉपवरच गर्दी आहे. सर्व शाळेची मुलं वगैरे राहतात. तर या बसमध्ये तर आपण नाहीच जाणार आहे. आपण दुसरी बस बघूया आणि त्याच्यात जाऊया. तर 2 प्यारे सबस्क्रायबर भेटले आपले. सो तर व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणते यांना. आपण यांना व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर ओके तर तुम्ही बघू शकता इथं सगळे जे आहे इथे गर्दी वगैरे आहे. तर आता आपण पहिले बसची वाट बघू नंतर पाहू. तर हे बाजूला ऑटोग्राफ आणि सहसा बाहेर आले इथे आर. ओके तर भाऊला पण ओके आले तुम्ही का ब्लॉगमध्ये आता सर्वजण. आयफोन घेतला आणि ब्लॉग शूट करतायत तर अलगच रिॲक्शन भेटवा ना सर्वांचं इथे. खरंच या ब्लॉगमध्ये जे आहे ना तुम्हाला बघायला जे आहे ना खूप चांगलं वाटलं. हा ब्लॉग खूप खतरनाक होणार आहे. सो सबस्क्राईब करा यार माझ्या ब्लॉगला. असेच ब्लॉग मला आता मोटिवेट होतं तर असं ब्लॉग आपण व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूब चॅनल आपला. असं सबस्क्राईब करा. ओके आपण यार इथं बसतोय वगैरे. कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को
येऊ राहिल्या पण इथे बसेस आहे ना तर पूर्ण आपल्या हाऊस साईडच्या येऊ राहिल्या ते पण बस आलेली आहे हे पण बस आलेली आहे पण दोन्ही बस चाललेले नाही एक यवतमाळला चाललेली आहे पण ते फुल भरलेली आहे तुम्ही बघू शकता आणि जी दुसरी बस आहे ते नेर मार्गे चाललेली आहे आणि इकडे पूर्ण गर्दीच गर्दी आहे तर या गर्दीमध्ये आपण जाणं मुश्किल आहे ओके तरी पण आपल्याला जावं लागेल कारण दुसरी बस आल्यावर ती काही शक्यता नाही वाटू राहिली कारण की खूप भीड ज्या बसमध्ये बघितलं त्या बसमध्ये चाललेलं नाही जाणं होणार पुन्हा वाट बघावं लागेल आपल्याला तर इथं पूर्णच्या पूर्ण गर्दी आहे बसमध्ये ह्या पण बसमध्ये आपलं जाणं नाही होणार सो आणखी पुन्हा वाट बघावं लागेल आपल्याला तर बघूया हॅलो सबस्क्राईब करायला सांगा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा म्हणा सबस्क्राईब करा सबस्क्राईब कर जा दादा ओके लाईक और सबस्क्राईब तर यार बघूया आपण चांगले चांगले क्यूट क्यूट बच्चे भेटत आहे आपल्याला इथं सो बघू नंतरच्या बसमध्ये मित्रांनो मीच आहे आता बसमध्ये बसलो नाही उभा आहे इकडे तर तुम्ही बघू शकता पूर्ण गर्दी आहे ना याच्यात मी ब्लॉग नाही बनवू शकत मित्रांनो आता इथं फक्त उभं जाणार आहे यवतमाळमध्ये होतं तुम्ही तोपर्यंत कंटिन्यू करा यवतमाळमध्ये गेल्यावर बघूया आपण आम्ही चाललेलं इथून मंगल कार्यालय येतं मंगल कार्यालय नाव नाही माहीत तिथं नंतर एवढं वाट बघली कारण त्यांना जेवण वगैरे करायचं कटिंग घेतो आला मुलांच्या जाऊया आपण बघूया कंटिन्यू करा ब्लॉगला एन्जॉय करा मजा येणार आहे मित्रांनो आम्ही जे आहे ना ते नागपुरात जाणार होतो पण नागपूरचा आमचा प्लॅन जो आहे तो कॅन्सल झालेला आहे कारण की ते जे आहे ना प्रचार निघालेला आहे तर प्रचारामध्ये जाणं थोडं आम्हाला योग्य नाही वाटलेलं आहे म्हणून आता आम्ही कॅन्सल केलेला आहे तो प्लॅन आता मी आणि अनंतदा चाललेला आहे कुठेतरी नाश्ता वगैरे करायला नाश्ता वगैरे करूया अनंतदाला मोबाईल वगैरे बघायचा आहे म्हणजे तर आम्ही पांडे मोबाईल शॉपमध्ये यवतमाळमध्ये जाऊन बघूया 2-3 शॉप बघितले आम्ही इथे पण मोबाईलची रेट आहे कारण की दादाला आयफोन घ्यायचा आहे म्हणजे ओके तर तुम्ही कंटिन्यू करा जाऊया आणि बघूया आपण पब्लिक रिॲक्शन वगैरे घेऊया आता आपण नाहीच तिकडे गेलो तर इकडलं तर पब्लिक रिॲक्शन घेणे आहे आपल्याला चला मित्रांनो मी आलेलो आहे आता आझाद मैदानपाशी गोपालकृष्ण हॉटेलमध्ये जाऊया आणि मंचुरियन वगैरे खाऊया हां तर चला आज जाऊ काही ना काही ऑर्डर वगैरे करूया ओके तर आता इथे का मेनू बघणं चालू आहे अनंतदाचा काय ऑर्डर करायचं आहे बघणार आहे तर बघूया आमचं नागपूरला वगैरे जाणं कॅन्सल झालेलं आहे आजचं खूप मोठा प्लॅन आमचा हुकलेला आहे आज धक्का पोचलेला आहे ओके चला आपण काही ना काही ऑर्डर करू आता मंचुरियन नूडल्स वगैरे बोलवणार आहे आम्ही खाऊ आणि पब्लिक रिॲक्शन करण्यासाठी पुन्हा आपण बसमध्ये जाणार आहे आणि जाऊन बघूया आणि इथून म्हणजे पांडे मोबाईल शॉपमध्ये जाणार आहे तिथे मोबाईल वगैरे बघूया म्हणजे काही असेल बजेटात तर घेऊ आपण नसेल तर काही फरक नाही पडत आम्ही तिकडे जाणार मुंबई वगैरे जायचा प्लॅन आहे म्हणजे दादा तिकडे जाऊन वगैरे बघू सो सबस्क्राईब डूड्स तर मित्रांनो मी अनंतदासोबत आता जे पांडे मोबाईल शॉपमध्ये आलेलो आहे हे धामणगाव रोडवर पडतात आपल्याला तिथे जे आहे मोबाईल वगैरे बघणार आहे आणि तो चेक वगैरे करणार तुम्हाला दाखवून देणार आणि नंतर जे आहे ना इथून जर आवडला मोबाईल तर घेऊ नाही आवडला तर बघू मग नंतर सो चला ओके तुम्हाला दाखवतो थोडं आम्ही बघून घेतो नंतर मग जाऊया आणि पब्लिक रिॲक्शन वगैरे करूया आपल्या मोबाईल सो सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल
तर मित्रांनो आमचं जे आहे ना नागपूरला त्यांना कॅन्सल झालेलं होतं, तर मी आता बाबुगाच्या बोटावर आलेला आहे. तर ओके, तर तुम्हाला 4-5 वाजताचा बाबुगाचा नजारा तो कसा राहते तुम्हाला दाखवून देऊ शकतो या ब्लॉकमध्ये. सो तर तुम्ही बघून घ्या एकदा मागून बॅक साईडनं बाबुगाचा नजारा आणि बघूया. असं कंटिन्यू करत होतो ब्लॉकचं एंट्री गेट आणि सो बस स्टँडचं बघू शकता काय विषय. आणि हे जे आहे ना हे नवीन बाबुगाचं बस स्टॉप झालेलं. असं थोडंफार इकडला बाबुगाचा नजारा आहे 4-5 वाजताचा. ओके, तर तुम्ही बघितलं असेल. ओके, फायनली मित्रांनो मी माझ्या गावात आलेलो आहे आणि गावातून चाललेलो आहे घरी. ओके, तर आजचा सफर माझा जो असा होता. सो जे कोणी नवीन असेल यार प्लीज माझी व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. होते तर आपण जे आहे ना नवीन ब्लॉग्स नवीन जे आहे ते नवीन आपल्या ब्लॉगमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करू. सो सबस्क्राईब नाव अँड ओके सबस्क्राईब करा. सो पब्लिक रिएक्शन जर भेटली असेल या ब्लॉगमध्ये तर पब्लिक रिएक्शनवर फोकस करू आपण आणि करूया. सो भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.